वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। या सेशन मध्ये आपण नक्की कोणता पॉइंट डिस्कस करणार आहोत, तुम्ही कोणता पॉइंट पाहण्यासाठी इथे आलेला आहात हे सुरुवातीला डिस्कस करूयात। आजच्या सेशन मध्ये आपण एक ट्रेंड पाहूया जो की शॉकिंग आहे किंवा तुमच्या फायद्याचा आहे, जो तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, अभियांत्रिकी असेल किंवा भविष्यात ज्या जागा एफएसओच्या येतील या सर्वांची राजपत्रित एकच पूर्व परीक्षा होते। या पूर्व परीक्षेसाठी गेल्या 5-6 वर्षांमध्ये नक्की प्रत्येक विषयाचे कोणते टॉपिक हे वारंवार विचारलेले गेलेले आहेत, म्हणजे ट्रेंड काय राहिला हे आपण डिस्कस करूयात। जर तुम्ही राज्यसेवा म्हणजेच राजपत्रित पूर्व परीक्षा देत असाल, 28 सप्टेंबरला जी परीक्षा होणार आहे किंवा त्यानंतर 2026 मध्ये देत असाल, तर या सेशन मध्ये तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा। आपण एक खूप महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया, कारण अभ्यास करायला आपण पाहतो की भरपूर पुस्तकं आहेत, भरपूर कंटेंट आहे, बरोबर। पण पूर्व परीक्षेसाठी गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण काय वाचलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे। आणि ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की काय वाचायचंय त्या दिवशी आपल्याला खूप जास्त म्हणजे हा जो टॉपिक किंवा ही जी पूर्व परीक्षा आहे ती सोपी जाईल। सो आपण सुरुवात करूया। शॉकिंग प्रिलिम ट्रेंड नक्की काय आहे हा तुम्हाला या लेक्चरच्या शेवटपर्यंत समजेल। सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो। प्रिलिम बुस्टर बॅच 2025 ही आपली सुरू झाली आहे। जर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा असेल, आपण 2024 मध्ये देखील ही बॅच घेतली होती आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा आपल्या बॅच मधून पास झालेली आहेत किंवा ते क्वालिफाय झालेले आहेत। जर तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, 28 सप्टेंबरची पूर्व परीक्षा देत असाल, तर तुम्ही याबद्दल नक्की विचार करू शकता। यावर्षी आपण 2 स्टेज प्रोग्राम घेतोय, त्यातला पहिला आहे फाउंडेशन, दुसरा आहे एनरिचमेंट। फाउंडेशन आता सुरू आहे, करंट अफेअरचे 500 क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करून घेतोय आणि सेकंड थिंग आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इथं पाहणार आहोत, त्याचा ट्रेंड आपण पाहणार आहोत। सेकंड फेज आहे एनरिचमेंट फेज, जी जुलै महिन्यामध्ये 7 जुलैला सुरू होईल। म्हणजे आपले ऍक्च्युअली लेक्चर्स, गायडन्स, जो काही संपूर्ण डेटा असेल, कंटेंट असेल, जी प्रॅक्टिस असेल ती 7 जुलैला सुरू होईल। ऍप्लिकेशन आहे नवयुग स्टडी फोरम, तुम्ही हे डाउनलोड करा। टेलिग्राम चॅनल सर्वात पहिले जॉईन करा, ओके, कारण जी काही इन्फॉर्मेशन आहे ती टेलिग्रामला तुम्हाला मिळते। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, कमेंट बॉक्स मध्ये आहे, जॉईन करा, म्हणजे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील। ऍप्लिकेशन वरती बॅच पाहायला मिळेल। ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला घरपोच नोट्स आपण प्रोव्हाइड करतोय। जे पॉइंट्स मी पुढे सांगणार आहे त्या पॉइंट्सच्या आधारावरती आपण बूस्टर नोट्स बनवल्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी। जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर घरपोच नोट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करू शकता, रिव्हिजन करू शकता, ओके। याबद्दल आपण नंतर माहिती पाहूयात। आता आपण सुरुवात करू आपल्या मुद्द्याला। राज्यसेवा प्रिलिम्स, ज्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो वनसेवा आहे, कृषी सेवा आहे, अभियांत्रिकी आहे, या सर्व गोष्टी येतात। त्याचा ट्रेंडचं अनालिसिस आपण करूया आणि ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर टेलिग्रामला जॉईन करा, ओके। आता यामध्ये आपण काय पाहूया बघा, ट्रेंड अनालिसिस म्हणजे सर्वात महत्त्वाचे टॉपिक जे आहेत हे आपण डिस्कस करूया, कोणते रिपीटेडली विचारले गेलेले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये। बाकी सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला। राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्नांचं विभाजन कसं राहतं त्याची एक बेसिक आयडिया नवीन विद्यार्थ्यांना देऊयात। तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना याची आयडिया असेल की ज्यावेळेस आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर देतो, 100 प्रश्न असतात जीएसच्या पेपरमध्ये, तर या 100 प्रश्नांपैकी कोणत्या विषयाचे किती प्रश्न असतात हे माहिती असणं गरजेचं आहे। तर त्याचं थोडं अनालिसिस पाहूया आणि मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आपण। बघा, राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटी याचे 15 प्रश्न, अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी 15 प्रश्न, जॉग्राफी म्हणजे भूगोल 15, हिस्ट्रीचे 15, करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी 15 प्रश्न। एक महत्वाचा पॉइंट की सायन्स, ओके, सायन्सचे 20 क्वेश्चन्स राहतात आणि पर्यावरणाचे 5 राहतात। असे 100 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात। याचे काही स्क्रीनशॉट वगैरे आता घेऊ नका, तुम्हाला ही पीडीएफ मी नवयुग स्टडी फोरम एमपीएससी या टेलिग्राम चॅनलला शेअर करेल। लेक्चर झालं की डिस्क्रिप्शन मधून किंवा कमेंट बॉक्स मधून जॉईन करून घ्या। ही पीडीएफ तुम्हाला मी आज शेअर करून देईल, चालेल। तर हे अनालिसिस पहिलं क्लिअर आहे का की प्रश्नांचं विभाजन कसं आहे। ऑलमोस्ट प्रत्येक विषयाला 15-15 क्वेश्चन्स आहेत। फक्त जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सायन्सला तुम्हाला 20 प्रश्न पाहायला मिळतात आणि एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न देखील या पूर्व परीक्षेमध्ये एक महत्वाचा रोल आहे तो प्ले करतात, चालेल। तर आपण हे डिस्कस करूया की प्रत्येक विषयाचे प्रश्न हे कसे विचारले गेलेले आहेत। सुरुवात करूया आपण इतिहासापासून आणि इतिहासामध्ये आपण एक टॉपिक डिस्कस करूया, कारण बघा इतिहास ज्यावेळेस पाहतो आपण त्यावेळेस फक्त मॉडर्न हिस्ट्री किंवा आधुनिक इतिहास विचारला जात नाही। समजून घ्या, एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, शांतपणे पहा, प्रिलिम्सला कसं अप्रोच करायचं हे तुम्हाला समजेल। आणि हे युट्यूबच्या लेक्चरमध्ये जर आपण सांगत असेल, या पीडीएफ मध्ये आपण सांगत असेल, तर विचार करा जी काही बॅच आपण फ्रेम करतो ही खूप डिटेल आणि खूप एक्झाम ओरिएंटेड राहते।
जॉईन कराल तर नक्की फायदा होईल. सुरुवात करूया इतिहासापासून. इतिहास म्हणलं की आपल्याला दोन महत्वाचे मुद्दे पाहायला मिळतात. एक पहिला मुद्दा आहे एन्शंट आणि मेडिव्हल म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन, आणि सेकंड पार्ट ज्याचे जास्त प्रश्न येतात तो म्हणजे आधुनिक इतिहास. ओके, आधुनिक म्हणजे मॉडर्न. आता पहिले हा जो पॉइंट आहे याचे 4 ते 5 प्रश्न रेग्युलरली येत राहतात आणि हे प्रश्न खूप डिसाइडिंग आहेत. तुम्हाला वाटेल की सर 4-5 प्रश्नासाठी आपण कशाला अनालिसिस करायचं, तर हे महत्वाचं आहे. मी म्हणलं ना, एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन्स असू द्या किंवा एन्शियंट मिडवलचे 5 क्वेश्चन असू द्या, हे महत्वाचा रोल प्ले करतात. तर आपण हे समजून घेऊया की नक्की कोणते टॉपिक हे रिपीटेडली येतात. बर, याचा अर्थ असा नाही, लक्षात ठेवा की मी फक्त एवढंच वाचेल आणि हे वाचून मी परीक्षेत जाईल असं नाहीये. हे रिपीटेडली येतात, पहिला याचा अभ्यास करायचा आणि मग तुमचा बाकी राहिलेला अभ्यास तुम्ही करू शकता त्या विषयांमध्ये. तो रिव्हिजन करताना, अभ्यास करताना शेवटच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही कसं अप्रोच करू शकता, कशी रिव्हिजन करू शकता, यासाठी खूप जास्त ही तुम्हाला ही पीडीएफ किंवा हे लेक्चर मदत करेल. सुरुवात करूया एन्शियंट पासून. कळत नाही आपल्याला की एन्शियंट मिडलचं काय वाचायचं. तर बघा, मी जेवढं अनालिसिस केलेलं आहे, मी माझ्या वैयक्तिक अनालिसिस वरून सांगतोय, हे काय कुणी सांगितलेलं नाही किंवा मी कुठं पाहिलं आणि हे तुमच्या समोर घेऊन आलो असं काही नाहीये. मी स्वतः गेल्या 5-6 वर्षाचे पेपर पाहिलेले आहेत आणि याच्यानंतर ही संपूर्ण पीडीएफ, ही संपूर्ण फाईल बनवलेली आहे. समजून घ्या एक एक पॉइंट. सगळ्यात पहिला मुद्दा आहे दिल्ली सुलतानशाही. दिल्ली सुलतानशाहीवरती हमखास प्रश्न येतो. आता तो कसा येतो याची मी काही उदाहरणं दाखवतो. मी एन्शियंट मिडवलचे सगळे क्वेश्चन्स आणले गेले 5-6 वर्षातले. तुम्ही समजून घ्या, तुम्हाला म्हणजे समजेल की मी हे सगळं का आणलेलं आहे. सेकंड आहे मुघल काळ. आता मुघल काळामध्ये पण, आता मुघल काळ खूप मोठा आहे किंवा खूप जास्त डिटेल आहे, पण त्यातलं पण काय वाचायचं हे मी तुम्हाला प्रश्नांच्या मार्फत दाखवतो. यानंतर मौर्य काळ आणि मौर्योत्तर काळ, हे थोडेफार प्रश्न येत राहतात. वैदिक आणि उत्तर वैदिक काळ, स्पेशली उत्तर वैदिक मध्ये महाजनपदे प्रश्न येतात. ओके, डिस्कस करूया आपण. आणि प्राचीन पुस्तके आणि साहित्य, याच्यावरती एक जास्त प्रश्न तुम्हाला विचारतात. रॅन्डमली एन्शियंट मधला किंवा मिडिवल मधला एखादा ग्रंथ देतात आणि विचारतात या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. असे अनेक प्रश्न येऊन गेले एमपीएससीच्या राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये. ओके, आता हे जे अनालिसिस मी केलेलं आहे हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला खात्री पटावी म्हणून मी एन्शियंट मिडवलचे फक्त प्रश्न आणलेले आहेत, बाकी विषयांचे प्रश्न नाही आणले. हे फक्त खात्री पटावी की सर जे लेक्चर मी आता करतोय, जे काय 15-20 मिनिटं मी इथं वेळ देणार आहे, तो माझ्या खूप जास्त फायद्याचं ठरेल. हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे इथं काय करतो, तुम्हाला प्रश्न दाखवतो की आपण जे म्हणतोय ना की सर हे टॉपिक येत आहेत, तर ते कशाच्या आधारावरती बोलतोय ते अनालिसिस पाहूया. 2024 ची 1 डिसेंबरला झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आपण विचार केला तर आपल्याला एन्शियंट मिडवलचे कोणते प्रश्न पाहायला मिळतात बघा. सातवाहन घराण्यावरती एक प्रश्न होता. सिमुक राजा विचारला होता कोणत्या घराण्याचा संस्थापक आहे. ओके, नंतर आहे मुघल कला आणि संस्कृतीवरती जोड्या लावायचा प्रश्न होता. दिल्ली सुलतानशाही मधले कर, झिझिया विचारला होता आणि अजून एक कर विचारला होता. विजयनगर साम्राज्यामध्ये देवराय दुसरा यावरती प्रश्न होता. आणि हर्षवर्धन राजा, वर्धन साम्राज्य, त्याचं साहित्य विचारलं होतं की हर्षवर्धनने कोणते ग्रंथ लिहिले. त्याचा राजकवी होता बाणभट्ट, त्यांनी हर्षचरित लिहिलेलं आहे, ते इलिमिनेट करायचं होतं. खूप सोपा प्रश्न आहे. आपण हे सगळं बॅच मध्ये कव्हर केलंय. आपण सातवाहन कव्हर केला होता, हा प्रश्न कव्हर केला, हर्षवर्धनचा केला होता, बरोबर, दिल्ली सुलतानशाही केला होता. बाकी 1-2 प्रश्न बघा रॅन्डम राहतात, पण मेजरली प्रश्न आपल्या बॅच मधून कव्हर झाले होते. यावर्षी ऑलमोस्ट सगळे होतील असा प्रयत्न आपण करूया. 2024 झालं. 23 मध्ये बघा मुघल काळामध्ये अकबराचा खूप सोपा प्रश्न होता. शुंग घराण्यावरती तुम्हाला अगेन सांगतो की त्यांनी नाटक विचारलं होतं की मालविका अग्निमित्र हे जे नाटक आहे त्या नाटकामध्ये कोणत्या 2 घराण्यांचा किंवा कोणत्या 2 साम्राज्यांचा संबंध आहे. ओके, तर विदर्भ आणि शुंग असं त्याचं उत्तर होतं. यानंतर वैदिक काळामध्ये व्यापार माध्यम, अतिशय सोपा प्रश्न. तुम्ही पाहताय का मुघल काळ, वैदिक काळ, दिल्ली सुलतानशाही हे रिपीट होते. अगेन 21 ला मुघल काळावरती बेगमवरती एक प्रश्न होता, एकच होता पण मुघल काळावरती होता. यानंतर 2022 मध्ये मध्ययुगीन साहित्यामध्ये अल बेरुनी तेहकीके हिंद ग्रंथ म्हणजे अगेन प्राचीन पुस्तक आणि साहित्यावरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, बरोबर. यानंतर मध्याश्म युगातलं ठिकाण विचारलं होतं राजस्थान मधलं. उत्तर वैदिक काळामध्ये महाजनपदे आणि त्याचे राजे जोड्या लावायचा प्रश्न होता. अगेन दिल्ली सुलतानशाहीचा गुलाम घराण्यावरती प्रश्न होता. दिल्ली सुलतानशाही पाहत असाल रिपीटेडली प्रश्न येतोय. 2020 मध्ये पहा पेशव्यांवरती एक प्रश्न होता. उत्तर मध्ययुगीन काळामध्ये दिल्ली सुलतानशाहीचं सय्यद घराणं विचारलं होतं. वरती मुघल घराणं विचारलं, इथं सय्यद विचारलं होतं. प्राचीन व्यक्तींवरती एक प्रश्न होता. गुप्त साम्राज्यामध्ये समुद्रगुप्तावरती एक प्रश्न होता. मुघल काळामध्ये शहाजहानचे दरबारी चित्रकार विचारले होते. आणि एक प्रश्न होता नॅचरल हिस्टोरिया हा ग्रंथ प्लिनी, जो थोरला प्लिनी आहे त्याचा आहे, तर यावरती एक प्रश्न होता. आता हे सगळं एनालिसिस जे आहे ही काही सगळ्या विषयांचं मी तुम्हाला दाखवत बसणार नाही, हे तुमची खात्री पाठावी म्हणून आणलेलं आहे. चालेल, तर हा मुद्दा क्लिअर सर्वांना की एन्शियंट मिडीवल मध्ये सर तुम्ही जे टॉपिक सांगता आहात ते खरंच
अनालिसिस करून सांगितलेलं आहे का याची खात्री पटावी म्हणून मी एवढे प्रश्न तुम्हाला दाखवले. प्रत्येक विषयाचे प्रश्न आता दाखवणार नाही, आता फक्त टॉपिक सांगेल ते तुम्ही ब्लाइंडली फॉलो करू शकता, कारण त्यावरती ऑलरेडी मेहनत घेतली मी, बरोबर. सो तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही, चुकीचं काही सांगणार नाही. ओपन प्लॅटफॉर्म आहे आणि फायदा होईल हेच सांगेल, बरोबर. एकही त्याच्यामध्ये पॉईंट चुकीचा नसणार आहे. सो एन्शियंट मिडिवलचे कोणते टॉपिक पहिले कराल? दिल्ली सुलतानशाही, मुघल काळ, मौर्य काळ, मौर्योत्तर काळ, वैदिक आणि वैदिक काळ आणि प्राचीन पुस्तके साहित्य. पहिले हे टॉपिक करा आणि मग बाकीची रिव्हिजन करा, हे मी सजेस्ट करेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. जस्ट एकच मिनिट, आय थिंक थोडं कॅमेऱ्याचा इश्यू झाला, 1 मिनिट थांबा. चला क्लिअर आहे आता, पुढे जाऊया. नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला, तो आहे इतिहासामध्ये, म्हणजे इतिहासाचा आहे त्यातला सेकंड पार्ट आहे तो, म्हणजे ज्याचे 10 ते 11 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, तो म्हणजे मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक इतिहास. आता आधुनिक इतिहास हा खूप मोठा विषय आहे किंवा खूप मोठा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये गेस करणं अवघड आहे, पण मी थोडं ट्रेंडचं पाहिलं की कोणते रिपीटेडली येत आहेत किंवा काही टॉपिक आपण सगळ्यात पहिले केले पाहिजेत, याची लिस्ट मी तुम्हाला सांगतो आणि याचे प्रश्न तुम्ही स्वतः पहा. आता एन्शियंट मिडिवलचं दाखवले, खात्री पटली असेल तर जे मी टॉपिक सांगतो आहे ते प्लीज लक्ष द्या आणि हे पहिले टॉपिक करू शकता, हे राज्यसेवेला तुम्हाला मदत करतील. पहिला मुद्दा, फक्त समाज सुधारक सांगणार नाही. समाज सुधारक आपल्याकडे अभ्यासामध्ये जवळपास 50-60 वाचावे लागतात. रॅन्डमली फक्त समाज सुधारक करा असं सांगणार नाही, सोशल रिफॉर्मर करा हे मी सांगणार नाही. त्यात पण सांगतो काय करायचंय. ऑफकोर्स तुम्हाला सगळे वाचायचे आहेत, एकही समाज सुधारक तुम्ही स्किप नाही करायचा. आणि याच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन मी सांगतो की जी 7 जुलैला आपली बॅच सुरू होते एनरिचमेंट, त्या एनरिचमेंट बॅच मध्ये आपण सेल्फ स्टडी ट्रॅकर प्रोव्हाइड करतोय. सेल्फ स्टडी ट्रॅकर मध्ये आपण काय करतोय, 2 दिवसाला सेल्फ स्टडीचे गोल देणार आहोत. 7 तारखेला राजर्षी शाहू महाराज आणि योजनेमध्ये एक योजना मनरेगा. समजा 7 तारखेला तुमचं हे म्हणजे जे सेल्फ टार्गेटचं आहे, तुम्हाला एक शीट मिळेल, त्यावरती तुम्हाला रोजचे टार्गेट लिहिलेले असतील आणि हे घरपोच मिळेल तुम्हाला, बरोबर. किंवा पीडीएफ देईल, तुम्ही झेरॉक्स करा. तर 7 तारखेला आपण एक समाज सुधारक वाचणार, एक योजना वाचणार, त्याचे क्वेश्चन्स आपल्या पेड बॅच मध्ये किंवा पेड ग्रुपमध्ये तुम्हाला रोज मिळणार. तो तुमचा लेक्चर होणार, तुमचे क्लासेस होणार, ती वेगळी गोष्ट, पण सेल्फ स्टडी मध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी ट्रॅकर मिळणार आहे. समाज सुधारक आणि योजना हे ऍट अ टाइम होत नाहीत, ते तुम्हाला हळूहळू एक एक टॉपिक करावा लागतो आणि याचं बेस्ट सोल्युशन आपल्या बॅच मध्ये तुम्हाला मिळेल. रोज फॉलो कराल तर 100% सोपं जाईल. सो याचा प्रश्न तुम्हाला सांगितलाय कसा सोडवायचा आहे, ते तुम्ही तुमच्या लेवलला पण फॉलो करू शकता, पण काय होतं, सेल्फ डिसिप्लिन राहत नाही. त्यामुळे असे ट्रॅकर किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, बॅच महत्वाची राहते, बरोबर. तुम्हाला पॉसिबल झालं तुम्ही स्वतःच्या लेवलला करा, मी सांगत नाही की बॅच जॉईन कराच म्हणून, पण केले ती नक्की फायदा होईल, नक्की, म्हणजे शिस्त राहील, सेल्फ डिसिप्लिन राहील. ओके, बरं, पहिला पॉइंट आहे बघा की समाज सुधारकांमध्ये नक्की काय वाचायचं. तर भरपूर समाज सुधारक आहेत. मी सजेस्ट नेहमी करतो की राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल तुम्ही पहिला टॉपिक म्हणजे पहिल्यांदा वाचाच, म्हणजे यांच्यावरती प्रश्न येतोच राज्यसेवेला. तुम्ही प्रश्न पहा, तुम्हाला त्यांच्या आसपास काही ना काही प्रश्न पाहायला मिळतो. बाळशास्त्री जांभेकर असतील, यांच्यावरती एक प्रश्न जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगण्याची आवश्यकता नाही, खूप जास्त महत्वाचे समाजसुधारक आहेत ज्यांच्यावरती प्रश्न येत राहतात. ओके, सो याची लिस्ट मी तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती सेल्फ स्टडी ट्रॅकर मध्ये देईल. पण एक जस्ट आता जर मला समाजसुधारक हा टॉपिक सांगायचा असेल तर मी 2-3 नावं सजेस्ट करेल. ही पहिली नावं पाठ करा किंवा ही पहिला अभ्यास करा, नोट्स काढा आणि मग बाकीचे सोशल रिफॉर्मर करा. प्रत्येकाचं काम महत्वाचं आहे, पण परीक्षेमध्ये काय येतंय ते महत्वाचं. परीक्षेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती भरपूर प्रश्न येऊन गेलेले आहेत. राज्यसेवा प्रिलिम बद्दल बोलतोय मी, बरोबर. हे कोरली राज्यसेवा प्रिलिम बद्दल बोलतोय, कंबाईनचे अनालिसिस सेपरेट होणार आहे. ओके, पुढं आदिवासी उठाव. तुम्हाला फक्त सांगणार नाही की उठाव सगळे करा, क्रांतिकारी करा, आदिवासी करा, शेतकरी करा, सांगतो त्यात पण काय महत्वाचं आहे. आदिवासी उठाव बघा, आता जे महत्वाचे आहे ते वाचून घ्यायचे. मागच्या वर्षी प्रश्नाला 23च्या प्रिलिमला बिल्ला उठावावरती आला होता, बरोबर. सो हे प्रश्न येत राहतात. आदिवासी उठाव कंपॅरेटिव्हली जास्त महत्वाचे, जास्त राज्यसेवा पूर्वसाठी इम्पॉर्टंट राहतात. शेतकरी चळवळी आणि संघटना प्रश्न येत राहतो. महिला हा टॉपिक फोकस करा. 2024च्या राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये महिलांवरती 2 प्रश्न होते. दोन्ही प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सरोजिनी नायडू होतं, बरोबर. चेक करा एकदा. नाही, एका प्रश्नाचं उत्तर सरोजिनी नायडू होतं, दुसऱ्याचं एक अजून एक मला तर नाव आठवत नाही, त्यांचं नाव होतं मेहता काहीतरी नाव होतं. तर महिला क्रांतिकारी असतील किंवा महिला समाजसुधारक असतील, ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. राज्यसेवेला महिला समाजसुधारकांवरती किंवा महिला क्रांतिकारीवरती तुम्हाला रिपीटेडली प्रश्न पाहायला मिळतो. 2-2, 3-3 प्रश्न एका पूर्व परीक्षेमध्ये येतात. आणि हिस्ट्री सारख्या विषयामध्ये जर आपण असा ट्रेंड व्यवस्थित, हे ट्रेंड म्हणजे अंदाज नाही, हे अनालिसिस हे समजून घ्या. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तोटा काही होणार नाही, झालं तर फायदाच होईल, बरोबर. सो महिला सुधारक आणि क्रांतिकारी हे तुम्हाला व्यवस्थित टॉपिक करायचं आहे. हे टॉपिक पहिले करायचे आहेत. यानंतर
महात्मा गांधीजींच्या आसपास तुम्हाला 100% राज्यसेवा प्रिलिम्सला एक तरी प्रश्न दिसतो. मग महात्मा गांधी यांचा चॅप्टर आपण जर पाहिला आपल्या पुस्तकांमध्ये, तुम्ही एकदा बसला तर अर्ध्या पाऊण तासामध्ये कंप्लीट नोट्स काढून पूर्ण करू शकता. मग जर प्रश्न येतच असेल तर आपण त्याला का वाचत नाही? बरोबर, वाचा, प्रायोरिटीवरती वाचा. सगळ्याच गोष्टी महत्वाच्या नसतात, त्यातल्या काही गोष्टी जास्त महत्वाच्या असतात, लक्षात ठेवा. तो पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत सर सगळं महत्वाचं आहे. या डिल्युजन मधून राहू नका. जर तुम्ही त्या कन्फ्युजन मध्ये असाल, तुम्ही त्या विचारसरणीमध्ये असाल की सर आता मला सगळंच वाचायचं, तर मी सगळंच करणार आहे, तर आपली कुठतरी गडबड होती रिव्हिजन मध्ये. आपण प्रायोरिटी द्यायला चुकतो अभ्यासामध्ये. बरोबर, सो हे म्हणजे हे थोडं व्यवस्थित विचार करा. हे सगळं अनालिसिस तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. 1857च्या उठावावरती 100% प्रश्न राहतो. तुम्ही पहा, 24 ची प्रिलिम आहे, 23 ची प्रिलिम, तुम्हाला एक प्रश्न पाहायला मिळेल. इथं सिंपल एक प्रश्न विचारला होता आता राज्यसेवेच्या प्रिलिम्सला 24ला, कानपूर उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? ओके. यानंतर शिक्षण, कोठारी आयोगाचा प्रश्न 24च्या प्रिलिमला मला आठवतो. त्याच्या अगोदर पण रिपीटेडली शिक्षण टॉपिक वरती प्रश्न आले. मग तो कोठारी आयोग असेल किंवा हंटर आयोग असेल किंवा इतर राधाकृष्ण आयोग असेल किंवा बाकी जे काही कायदे वगैरे आहे त्याच्यावरती प्रश्न राहतो. बरोबर, हिस्ट्रीमध्ये. सो टॉपिक महत्वाचं आहे शिक्षण. आणि हे कायदे तुम्हाला वाचावेच लागतात. 1909, 1919 आणि 1935 कायदे हे खूप महत्वाचे आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. ओके, हे इम्पॉर्टंट कायदे आहेत. तो हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये हे टॉपिक पहिले कराल. आय होप की तुम्हाला हे समजत असेल की खूप जास्त महत्वाचे टॉपिक आपण सांगतोय किंवा वारंवार परीक्षेत येणारे हे टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतात. आता पुढे जाऊया. याचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊ नका. पीडीएफ टेलिग्रामला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आता येऊया पॉलिटिकडे. सर पॉलिटी खूप वास्ट आहे, कसं काय गेस करायचं? गेस नाही करायचं, अनालिसिस करूया. आणि जे मी केलेलं आहे तुम्ही फक्त पहा, ऐका व्यवस्थित. बघा, पॉलिटीमध्ये आपल्याला राज्यसेवा प्रिलिमचा जर अभ्यास करत असाल ना, तर काय टॉपिक स्किप करायचे हे समजलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. आता हे उदाहरण यासाठी देतो की तुमची खात्री पटावी की सर हे जे सांगतोय तुम्ही याला फॉलो करा, हे माझी इच्छा आहे. ओके, पॉलिटीमध्ये आता सलग 3 प्रिलिम्स झाल्या. राज्यसेवा प्रिलिम्स असेल, कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम असेल आणि कंबाईन ग्रुप सी ची प्रिलिम असेल. राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये माझे स्वतःचे 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर आहेत. यानंतर कंबाईन प्रिलिम्स मध्ये 15 पैकी 15 आहेत आणि ग्रुप सी मध्ये 13 बरोबर आहेत. 2 मी सोडवले नव्हते. ओके, तर जेवढे सोडवले तेवढे सगळे बरोबर आले या 2024च्या फेज मध्ये. हे सांगण्याचं फक्त एकच उद्दिष्ट आहे की ज्या टॉपिकला मी सांगतोय ना, हे खूप व्यवस्थित पहा. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की काय वाचायचंय आणि काय गोष्टी थोड्या कमी वाचायच्या, त्या दिवशी तुमचे मार्क, जे अभ्यास आहे तो मार्कांमध्ये कन्वर्ट होतो. बरोबर, आणि हे महत्वाचं आहे. आता समजून घ्या की राज्यसेवा प्रिलिमला काय विचारतायत आणि कंबाईन प्रिलिमला काय विचारताय, याच्यामध्ये फरक आहे पॉलिटीमध्ये. राज्यसेवा प्रिलिम्सला बघा, जर तुम्हाला काय वाचायचं असेल सगळ्यात पहिले तर संसद वाचा. अभ्यास सगळाच करा, पण संसद हा टॉपिक असा करा की ज्यावरती तुम्हाला 100% प्रश्न येणार आहे. संसदमध्ये स्पेशली काय विचारतायत? लोकसभा अध्यक्षांवरती रिपीटेडली प्रश्न येतो. मग त्यांचं म्हणजे त्यांना काढून टाकण्याची क्रिया असेल, त्यांचे अधिकार असतील मनी बिलच्या संदर्भातले किंवा इतर काय अधिकार असतील, यावरती प्रश्न येतो. किंवा ते प्रोटेम स्पीकर किंवा स्पीकर याच्यावरती येतो, कन्सेप्टवरती. सेकंड पॉइंट येतो संसदीय उपकरणे. म्हणजे काय सर? पार्लमेंटरी डिव्हाइसेस. याच्यामध्ये काय काय येतं पार्लमेंटरी डिव्हाइसेस मध्ये? पार्लमेंटरी डिव्हाइसेस मध्ये तुम्ही 0 आवर असेल, क्वेश्चन आवर असेल, पॉइंट ऑफ ऑर्डर असेल किंवा प्रिव्हिलेज मोशन, ऍडजर्नमेंट मोशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे नीट व्यवस्थित करायचे. राज्यसेवेला प्रश्न आलाय 2023ला 0 आवर वरती प्रश्न होता. 0 आणि क्वेश्चन आवर काहीतरी मिक्स करून विचारला होता. यानंतर संसदीय समित्या. शक्यतो कंबाईनला हा टॉपिक एवढ्या जास्त प्रमाणात येत पण नाही आणि आपण करत पण नाही. पण राज्यसेवेचा प्रिलिमचा अभ्यास करताय तर तुम्हाला संसदीय समित्या म्हणजे पार्लमेंटरी कमिटीज माहित पाहिजेत. मग त्या तुमच्या याच्या ऍडहॉक कमिटी असतील किंवा तुमच्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी असतील किंवा मग कॉन्स्टिट्यूशनने स्थापन केलेल्या असतील. माहित पाहिजे आपल्याला की कोणत्या समितीमध्ये किती मेंबर आहेत, त्याची स्थापना कधी झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये विशेष तरतूद कोणती आहे, फक्त लोकसभेचे मेंबर आहेत का लोकसभा प्लस राज्यसभेचे मेंबर आहेत, हे ज्यावेळेस क्लिअर होईल ना त्याविषयी तुम्हाला हा टॉपिक खूप सोपा जाईल. आणि याच्या मी खूप चांगल्या नोट्स काढलेल्या आहेत आपल्या बॅचसाठी, तुम्हाला मी नक्की प्रोव्हाइड करेल या बॅचमध्ये. ओके, यानंतर घटनात्मक संस्था. तुम्ही सांगाल सर डायरेक्ट मेनच मुद्दा सांगितला, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आम्हाला पण माहिती येतं सर, पण कोणते येतात? खूप सारे आहेत. सुरुवात कुठनं कराल? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट कलम 338, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राइब्स 338A, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस 338B, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 324 कलम. बरोबर. आता हे स्पेशली पहिले करायचे, याच्यावरती रिपीटेडली प्रश्न येतो. तुम्ही जर क्वेश्चन पहा, हे फिरतात क्वेश्चन इथंच. बरोबर. अजून बाकीचे पण करायचे, येस सर 100% करायचे, पण हे पहिले करायचे आणि मग बाकीचे करूयात. चालेल, रिवाइज. अभ्यास सगळा करायचा आहे पण प्रायोरिटीवरती. नेक्स्ट
बिगर घटनात्मक आयोग, टॉपिक खूप मोठा आहे, फक्त एवढं सांगून जाणार नाही की सर घटनात्मक संस्था करा, बिगर घटनात्मक, तुमचा टाइम वेस्ट नाही घालवायचा, ऍक्च्युअली काहीतरी व्हॅल्युएबल प्रोव्हाइड करायचं या लेक्चरमध्ये, बरोबर. तुम्ही इथं बसलेला आहात, बिगर घटनात्मक मध्ये तुम्ही अनालिसिस केलं, तुम्हाला एनएचआरसी वरती भरपूर प्रश्न दिसतील. एनएचआरसी म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, आणि सीआयसी म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, म्हणजेच काय तर आपलं माहिती आयोग, बरोबर. अजून एक नीती आयोगावरती प्रश्न येतो, नीती आयोग लक्षात ठेवा, रिपीटेडली प्रश्न आलेले आहेत. असे भरपूर आहेत, मी तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती हे सगळं शिकवणार आहे. याच्या नोट्स आपल्या जवळपास भरपूर विद्यार्थी ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये वापरतात. आपल्या हँड रिटन नोट्स मे बी तुमच्यातील काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असतील. बघा, आपण ह्याच्या नोट्स काढल्या, मध्ये नाव टाकलेले ना, फ्लो चार्ट मध्ये आहेत, त्या आपल्याच नोट्स आहेत, बरोबर. तुमच्यापर्यंत आले असतील तर चेक करा, नसतील तर आपल्या ग्रुपला आहेत, सिंपल चांगल्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेले आहेत, फॉलो करू शकता. राज्यसेवा प्रिलिम्सला मला जर विचाराल ना, सर पॉलिटी बद्दल तुम्ही सांगताय आणि कोणता टॉपिक, मी पुस्तक उघडलं, नोट्स उघडले, पहिला कोणता टॉपिक वाचू, मी सांगेल कॅगची 4 आर्टिकल पहिली पाठ करा. कलम 148, 149, 150 आणि 151 पाठ करा, पहिली 4 कलम. कंटिन्युअसली प्रश्न खूप अवघड नाही, सिंपल विचारतात. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याचा आर्टिकल कोणता आहे? आता कंबाईन प्रिलिम्सला प्रश्न होता आणि राज्यसेवेला पण याच्यावरती रिपीटेडली प्रश्न आलाय. तर कॅगला 148 कलम हे ऑलमोस्ट आपण या लेक्चरमध्ये पाठ करून घेणार आहे. घटनेचे स्त्रोत राज्यसेवेला विचारतात, सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. नागरिकत्वावरती राज्यसेवा प्रिलिम 2023, राज्यसेवा प्रिलिम्स 2024 कंटिन्युअसली प्रश्न आहे. 23चा प्रश्न इतका अवघड होता की तो भरपूर जणांचा चुकला. 24चा प्रश्न इतका सोपा होता की ऑलमोस्ट सर्वांचा बरोबर आलाय. तर नागरिकत्वावरती एक प्रश्न फिरतोय, तो टॉपिक व्यवस्थित करा. कलम 5 ते 11 सिंपल 5 आर्टिकल वाचायचे आणि 1955चा एक कायदा, सिटिझनशिप घेण्याच्या 5 पद्धती आणि गमावण्याच्या 3 पद्धती, इतकं सोपं आहे. आपण डिटेलमध्ये पाहूयात. यानंतर प्रस्तावनामा म्हणजे प्रिॲम्बल, प्रास्ताविका वाचून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. प्रश्न केसेस येते, याच्यावर बेरुबारी केस येते, किंवा मग आपले पुढचे ज्या 1994, 2007च्या केस आहेत त्याच्यावरती प्रश्न येतो. यानंतर संविधान सभेवरती प्रश्न फिरतो, मध्ये समित्यांचे अध्यक्ष विचारतात, समित्यांचे काही एखादी तारीख विचारतात, लोकसभेचं काहीतरी विचारतात, पहिली लोकसभा कधी सुरू झाली होती. सिंपल असे काही फॅक्ट आहेत जे आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये मिळतात. सो ह्या तुम्हाला करायचं. फंडामेंटल राईट ऑफकोर्स हे पाठ पाहिजे, प्रश्न 1-2 फिरत राहतात. सेंटर स्टेट रिलेशन्स थोडा जास्त महत्वाचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार केला तर. कलम 246-45 पासून सुरू करा, इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रपती, याच्यामध्ये मी कुठं गव्हर्नर लिहिलेलं नाही, समजून घ्या की कंबाईनला प्रश्न कुठे येतो आणि राज्यसेवेला कुठे येतो. राज्यसेवेला राष्ट्रपती विचारतील, गव्हर्नरवरती रेअरली प्रश्न आलाय राज्यसेवा प्रिलिम्सला, पण राष्ट्रपती, कॅग, नॅशनल लेवलला प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील पॉलिटीमध्ये. यानंतर घटना दुरुस्त्या महत्वाच्या माहितीच पाहिजे. 42, 44, 24, 38, बरोबर, ह्या माहित पाहिजे. 92 खूप महत्व. 86वी घटना दुरुस्ती पाठ पाहिजे, तोंड पाठ, ओके. आणि राज्याची कलम करायची असतील तर कलम 163 ते कलम 171 पाठ करा. हे राज्यसेवेला नाही, कंबाईनला मी नाही दरवर्षी सांगतो, हे जर पाठ केलं तर पॉलिटीचे 1-2 मार्क तुमचे आत्ताच फिक्स झाले आणि 5 मिनिटाचं काम आहे. या वर्षीही सांगितलं होतं, या वर्षीही प्रश्न आला होता. मग ती ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, चेक करा पेपर. हे एवढं महत्वाचं आहे ना, हे जर दिसलं तुम्हाला काय महत्वाचं आहे तर खूप सोपा होतो अभ्यास, पण ते समजणं गरजेचं आहे, बरोबर. मग हे सगळं आपण राज्यसेवेबद्दल पाहतोय, कंबाईन बद्दल आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत. सो पॉलिटी बद्दल आयडिया आली का, कोणते टॉपिक पहिले करायचे आहेत, एक अप्रोच समजलाय का सर. हे सगळं नॅशनल लेवलच्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहतोय. तुम्हाला म्हणलं का मी स्टेट ह्युमन राईट कमिशन पहिल्यांदा वाचा, पहिले नॅशनल वाचा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, मग स्टेटचं वाचा, हे महत्वाचं, बरोबर. चला, पॉलिटी क्लिअर असावं, पुढच्या विषयाकडे जाऊयात. सायन्स. सायन्स असा विषय आहे की जो भरपूर विद्यार्थ्यांना त्रास देतो, सर समजतच नाही काय करा, बरोबर. एका लिमिट पर्यंत मी अभ्यास करतो, नंतर विषय सोडून देतो सायन्सचा. असं करत असाल तर पहिले हे टॉपिक करा, मग विषय सोडा, बरोबर, जास्त मार्क येतील. आता सायन्स मध्ये 3 विषय आहेत, बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल. 3 विषयांना सेपरेट पाहूया डिटेलमध्ये. पहिलं पाहूया बायोलॉजी. आता बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचा जर विचार कराल तर राज्यसेवा प्रिलिम्सला काय येतं परीक्षेत जास्त, प्राण्यांचं वर्गीकरण करू का पहिले प्लांटचं करू. मला हे कधी विचाराल तर राज्यसेवा प्रिलिम्ससाठी मी पहिलं सांगेल, पहिले प्लांट क्लासिफिकेशन करा, म्हणजेच वनस्पतीचं वर्गीकरण. खूप सोपं आहे, वन ऑफ द इझिएस्ट टॉपिक आहे, 10-15 मिनिटात होऊन जातो. यावर्षी प्रश्न आलता, कंबाईनला आलता का राज्यसेवेला आठवा, एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम, ओके, ब्रायोफाइट्स. ब्रायोफायटावरती आपण लेक्चरची सुरुवात इथनं केली होती या टॉपिकची, बरोबर, आपल्या बुस्टर बॅच मध्ये. तर जे टॉपिक आपल्याला माहिती येत नाही ते सोडायचे नाहीत. एनिमल क्लासिफिकेशन खूप अवघड आहे सर, कधी पाठ नाही करत.
आपल्या लेक्चरमध्ये एकदा करून बघा, तोंडपाठ होऊन जाईल, ही गॅरंटी मी देतो. मागच्या वर्षी जे बॅच मध्ये आहे त्यांना विचारू शकता. एनिमल क्लासिफिकेशन ऑलमोस्ट पाठ करून घेतले आपण, महत्वाचे मुद्दे सगळे. ओके, मी ज्यावेळेस पाठ म्हणतो आहे तर ते लक्षात राहतं लेक्चर लगेच झाल्यानंतर. ओके, यानंतर मानवी शरीर संस्थांवरती बायोलॉजीमध्ये एखादा प्रश्न फिरतोच आहे. ओके, मग त्याचे यावर्षी त्यांनी हाडांचे 2 प्रश्न विचारले होते. ओके, आपण काय करतो की सर हे स्केलेटन्स किंवा जे बोन्स आहे तो जो चॅप्टर आहे ना आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम वगैरे त्याच्यामध्ये दिले बघा, तर हा जो बोनवाला चॅप्टर आहे आपण खूप लाईटली वाचतो. राज्यसेवेला प्रश्न आला होता, मानवी शरीरामध्ये 208 हाडा असतात. ओके, आता तिथे वाचताना काही समजत नाही, आपण वाचतो 208 असतात, आपण काहीतरी तसं लक्षात ठेवले, पण 206 असतात का 208 असतात? 206चं 208 करू शकतात, 208चं 206 करू शकतात, हे समजून घ्या. आणि ते वाक्य चुकीचं आहे, कारण 206चं 208 का 208चं 206 दिलं होतं. इतके मायनर चेंजेस करताय. आणि दुसरे पॉईंट त्यांनी काय दिले होते, हाताचे आणि पायाचे बोन्स दिले होते आणि त्याच्या जोड्या लावून विचारल्या होत्या. ओके, तर मानवी जे संस्था आहेत ना, मग ते रेस्पिरेशन असेल म्हणजे श्वसन असेल, ते पचन असेल किंवा मेटाबॉलिझम बाकी कोणते असेल, ब्रेन सिस्टीम असेल, नर्व्ह सिस्टीम असेल किंवा हृदय असेल, यावरती एक तरी प्रश्न फिरतोय. आपण ते टॉपिक व्यवस्थित करतो. तुम्ही लेक्चरमध्ये पाहिलं असेल, तुम्हाला आयडिया असेल तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी शेअर केल्यात. डीएनए वरती राज्यसेवेला प्रश्न येतोय बघा, यावर्षी खूप डिटेल आलता. डिटेल म्हणण्यापेक्षा प्रश्न सोपा होता, पण 4 खूप मोठी वाक्य दिली होती. काही विद्यार्थ्यांनी ते वाचलंच नाही, त्यांना वाटले 4 एवढी मोठी वाक्य दिली सायन्समध्ये आपल्याला काय जमणार नाही. पण डीएनएचा इतका सोपा प्रश्न होता की त्यांनी सिंपल विचारलं होतं की जे आपले हे आहेत ना न्यूक्लिअर किंवा जे आपले नायट्रोजन बेसेस आहेत त्यावर त्याच्या पेरिंग वरती प्रश्न विचारले होते. ओके, ते डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड ते विचारले होते, जी ट्रिपल बॉन्ड सी, ते ए डबल बॉन्ड टी असे विचारले होते. इतका सोपा प्रश्न होता ऍड्रेनिन थायमिन, बरोबर, त्या संदर्भातला. आणि त्याच्या मागच्या वर्षी पण इझीच क्वेश्चन होता डीएनए वरती. यानंतर राज्यसेवेला कोणता टॉपिक करायचा असेल तर हा रिपीट होतोय दरवर्षी. आणि वीट, ओके, वीटचे रोग काय त्यांना आवडतायत दरवर्षी विचारतायत. मागच्या वर्षी पण राज्यसेवेला प्रश्न आला होता, आता याला होता तो ट्रिटिकम काहीतरी विचारला होता यावर्षी. मला आता एक्झॅक्ट ना कुठला तरी ब्लाइट होता, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो होता, नाही लेट ब्लाइट ऑफ वीट होता. त्याचं त्यांनी विचारलं कॉझल ऑर्गॅनिझम. मागच्या वर्षी पण होता वीटचा, फक्त ट्रिटिकम आणि दुसरं काहीतरी पुढे दिलं होतं, बरोबर, स्पेसिस. मग वनस्पती रोग करायचे, बरोबर, प्लांट डिसीज करायचे, तर पहिले वीटचे करून घ्या व्यवस्थित आणि कॉमन करा. ओके, कॉमन करा म्हणजे ब्लाइट विचारलाय ना, कोणताही ब्लाइट असेल ना त्याचा एक शब्द आहे अल्टरनॅरिया, तो शब्द येतो तेवढं जर माहित असेल ना ते सुटतं उत्तर. म्हणजे ह्या ज्या ट्रिक्स आहेत ते तुम्ही कधी समजतील आपल्याला, ज्यावेळेस आपण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करेल, आपण हार्डवर्क बरोबर जेव्हा स्मार्ट वर्क करेल त्याविषयी समजतील आपल्याला, बरोबर. तर प्लांट डिसीजेस व्यवस्थित करा, टिक्का डिसीज असेल किंवा इतर बोरॉनच्या डिफिशियन्सी होणार अजून एक डिसीज आहे तो विचारतात, किंवा मग आपले वीटचे डिसीज विचारतात महत्वाचे. बरं, ह्युमन डिसीज विचारतात का? विचारतात, म्हणजे हा एक टॉपिक विचारला जातो नेहमी. मग ते लस विचारतील, वॅक्सिन विचारतील, किंवा मग डिसीजचा एखादा ऑर्गॅनिझम विचारतील. मग ते काय करतील शेवटचे ते आहेत ना आपले सेत्से माशी असेल किंवा ते हत्तीपायाचा रोग असेल तसले विचारतात, त्याचे कॉझल ऑर्गॅनिझम वगैरे विचारतात. खूप असे काय अवघड प्रश्न नसतात, सिंपल आहेत. याच्याबरोबर विटॅमिन्स वगैरे करून या, विटॅमिन वरती पण प्रश्न येत राहतो, हे सोपा टॉपिक आहे, विटॅमिन्स मिनरल्स. यानंतर जसं आपण मानवाचं पाहिलं तसं बघा वनस्पतींचा एक टॉपिक राज्यसेवा प्रिलिमसाठी मला पर्सनली वाटतो की जर बायोलॉजीचा अभ्यास करत असाल, प्लांट क्लासिफिकेशन केलं असेल तर प्लांट क्लासिफिकेशन बरोबर प्लांटची फिजिओलॉजी पण खूप महत्वाची आहे. थोडा कठीण आहे, थोडा किचकट आहे, पण जर व्यवस्थित अभ्यास केला, जर सोप्या पद्धतीने समजून घेतलं किंवा तुम्हाला कोणी सांगितलं तर खूप सोपा टॉपिक आहे. किंवा काय होतं ना, आपण क्रेब सायकलचा अभ्यास करायला जातो, आपण ग्लायकोलिसिस वाचतो, आपण केल्विन सायकल वाचतो, आपण C4 सायकल वाचतो, आपल्याला पाठ करतो आपण सगळी सायकल. पण मला सांगा, तुम्हाला आता प्रिलिम्सला कुठं सायकल ड्रॉ करायची आहे का? परीक्षेत काय विचारणार आहेत, तुम्हाला सायकल येते का ते ड्रॉ करायला? क्रेप सायकल किंवा केल्विन सायकल हे अजिबात महत्वाचं नाहीये. केल्विन सायकलला C3 सायकल म्हणतात आणि C3 का म्हणतात हे जर माहित असेल, किंवा C4 सायकलला C4 का म्हणतात हे जर माहित असेल, त्या पहिल्या पदार्थाचं नाव माहित असेल, तर टॉपिक खूप सोपे आहेत. मग या सगळ्या फिजिओलॉजीचा अभ्यास कसा करायचा हे समजणं गरजेचं आहे. मार्क येतात. मग याच्यामध्ये रेस्पिरेशन असेल, रेस्पिरेशनच्या कोणत्या सायकल आहेत, फोटोसिंथेसिसच्या कोणत्या सायकल आहेत, C3 सायकल, C4 सायकल कशाच्या आहेत, रेस्पिरेशनच्या आहेत का फोटोसिंथेसिसच्या? इतका सोपा प्रश्न आयोगाने विचारलाय. आपण काय करतोय, C4 सायकल पाठ करतोय, तो चौकोनी पाथवे नाही गरज काय, बरोबर. हे समजून घ्या.
क्रेब सायकल पाठ करतो आपण, ऑक्झॅलो ऍसिटेटर किंवा इकडून आपला ऍसिटिल कोएन्झाइम ए आला आणि इकडून मग त्याचं ते सायट्रेट आयसोसायट्रेट पाठ करत बसतो आपण. काही गरज नाहीये त्याच्यामध्ये, स्टेप वगैरे लक्षात ठेवू शकता बरोबर. त्याच्यावरती प्रश्न आला तर सोपा येतो ना, इतका अवघड येईल कोणाला जमत नाही बरोबर. सो त्याचं टेन्शन घेऊ नका, हे थोडेसे स्मार्टली अभ्यास करायचे आपल्याला. ग्रोथ हार्मोन विचारतात, ओके, जिब्रेलिन असेल, सायटोकायनिन असेल किंवा आपलं इथेनॉल असेल बरोबर, याच्यावरती प्रश्न येतो. सिंपल आहेत. सो हे टॉपिक बायोलॉजीमध्ये तुम्ही पहिले केले पाहिजे असं मला वाटतं. आता हे भरपूर सांगितले तुम्ही, पण काय म्हणजे या बायोलॉजीमध्ये तुम्हाला हे रिपीटेडली येत आहेत. याच्या व्यतिरिक्त बायोलॉजी आहे का? भरपूर आहे, ओके. पण आता हे पहिले टॉपिक करणं गरजेचं आहे आणि मग बाकीचे टॉपिक करा, 100% फायदा होईल. पुढे जाऊया. सर फिजिक्स सांगा बरं, काय समजत नाही फिजिक्स. आम्ही तर डायरेक्ट विषय स्किप करतो फिजिक्स बरोबर. असे काही विद्यार्थी असतील सर डायरेक्ट विषय स्किप केलाय, येऊ द्या 3 प्रश्न येत आहेत ना, नको मला 3 प्रश्न बरोबर. पण या माइंडसेट मध्ये राहू नका, स्किप करायचे बिंदास करा, पण एवढं करून करा, ओके. सगळ्यात पहिला पॉईंट करायचा मिरर इमेजेसचा फॉर्म्युला. तर हे कसं काय मध्येच म्हणजे अचानक कसं काय, हे कसं काय सांगताय? गेल्या 3 ते 4 प्रिलिम्स मध्ये सलग प्रश्न आलाय. एक सिंपल फॉर्म्युला आहे, ओके. -1 करायचं त्या अँगलच्या, त्याला डिवाइड करून बरोबर 360. इतका सोपा आहे. म्हणजे एवढं सोपं असेल, फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला सांगतो, काय विषय बघा. काय करतात की तुम्हाला सांगतात की 36 डिग्रीचा अँगल आहे, ओके. म्हणतात याचे आहेत ना किती इमेज तयार होतील, ओके, मिरर इमेजेस. सिंपल काय करायचे, 360 ला 36 ने भागलं, -1 केलं, 10 - 1 9. हा प्रिव्हियस इक्वेशन आहे 22 का 21 प्रिलिमचा. मग जो अँगल देतात ना त्याला खाली घ्या, एकदा फॉर्म्युला चेक करा. मला एक्झॅक्ट हाच आहे बहुतेक, सिंपल एवढाच आहे, पण चेक करा एकदा बरोबर. इतका सोपा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 मार्क भेटतात. फक्त फॉर्म्युला माहित नसल्यामुळे आपण म्हणतोय खूप अवघड आलं. पाठ करा, मी करून घेणार आहे बॅच मध्ये, पण बाकी टॉपिक तुम्ही काय करा, याचे वाचा आणि खूप सिंपल आहे. नेक्स्ट पॉइंट आहे अल्फा बीटा गॅमा रेज. इथं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हा टॉपिक एकत्र करा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि हे टॉपिक खूप महत्वाचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, आता वेळ नाहीये मला बाकीचे विषय घ्यायचे, तुम्हाला 1 मिनिटात समजून सांगितलं असता काय बरोबर. नेक्स्ट लेक्चर मध्ये कुठेतरी पाहूया आपण. अल्फा बीटा गॅमा प्रश्न येतोय दरवर्षी, अल्फा बीटा गॅमावरती एक तरी प्रश्न आहे. मग त्याचे आयोनायझेशन पॉवर विचारतील, पेनिट्रेटिंग पॉवर विचारतील, किंवा मागच्या वर्षी एक प्रश्न आला होता की जर एखाद्या पदार्थामधून जर बीटा, मला ते अल्फा विचारला बरोबर, अल्फा जर इमिट झाला त्याच्या ऍटॉमिक नंबर मध्ये काय कमी, म्हणजे काय चेंज होईल, आणि ऍटॉमिक मास नंबर मध्ये काय चेंज होईल. हे इतकं सोपं आहे, आपल्याला वाटतंय काहीतरी खूप अवघड आहे, हे खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित जर पाहाल ना, भीती याची घ्याल तर हे अवघड आहे, पण जर व्यवस्थित समजून घ्याल तर हे खूप सोपं आहे, ओके. मी सांगेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. यानंतर लाईट आणि साऊंड कंबाईनला एवढे टॉपिक केले ना तरी तुम्हाला 2-3 मार्क मिळून जाते बरोबर. राज्यसेवेला शक्यतो यावरती एवढे जास्त प्रश्न येत नाहीत, पण टॉपिक याला डिनाय करू शकत नाही आपण, इतका महत्वाचे आहेत हे लाईट आणि साऊंड. डिटेलमध्ये पाहूया, याच्याही नोट्स आपण बनवलेल्या आहेत खूप चांगल्या. यानंतर करंट, इलेक्ट्रिसिटी, वर्क, पॉवर आणि अजून 2-3 टॉपिक आहे ज्यावरती तुम्हाला ते कॅल्क्युलेशन विचारतात, ओके. आणि हे खूप तुम्हाला वाटतं सर फिजिक्सचे कॅल्क्युलेशन आहेत, प्रॉब्लेम आहे, खूप अवघड असतील, खूप सोपे आहेत. आपण त्याची प्रॅक्टिस करूया, ओके. तुम्हाला माहित पाहिजे की V = IR, एवढंच माहित असेल ना तरी कितीतरी प्रिव्हियस क्वेश्चन सुटतील. आता हे V = IR काय आहे, आता टेन्शन घेऊ नका, काय विषय आहे बरोबर. मी सांगतो तुम्हाला काय पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, करंट म्हणजे यातला करंट काय आहे, रेजिस्टन्स काय आहे, खूप सिंपल आहे. पण कसं होतं ना की ते फ्लो मध्ये आपण सगळे लेक्चर्स मध्ये घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही तुमच्या लेवलला अभ्यास करत असाल तर याचा तुम्ही व्यवस्थित करा, खूप सोपं आहे, ओके. फिजिक्स. यानंतर केमिस्ट्री. केमिस्ट्रीचं प्रॉपर सांगतो काय काय करायचं. केमिस्ट्रीचं काही लोक पुस्तक पाहत पण नाही, नोट्स पाहत पण नाहीत, म्हणतात की सर हे काहीतरी विचित्र विषय आहे बरोबर. ठीक आहे, पण काही टॉपिक आपण करूयात आणि पहिले एवढे टॉपिक करूया, मग तुम्हाला काय वरती वाचायचे वाचा. मी मागच्या वर्षी बुस्टर बॅच मध्ये एवढे टॉपिक पहिले करून घेतले होते. प्रश्न याच्यावरती कोणते म्हणजे किती आले होते तुम्हाला सांगतो. ऍटम टॉपिक जर पाहिलं ना तुम्ही, अणू, मग याच्यामध्ये तुम्हाला सगळं करावं लागेल बरं का. त्या थिअरी ज्या आहेत ना सुरुवातीच्या त्या करायच्या, खूप सिंपल आहेत. त्यानंतर ऍटॉमिक नंबर काय असतो, ऍटॉमिक मास नंबर काय असतो, आयसोटोप काय असतात, आयसो बार काय असतात, ह्या सिंपल कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या ना, खूप सोप्या कन्सेप्ट आहेत, फक्त टेन्शन घेऊ नका याचं. एकदम व्यवस्थित अभ्यास केला ना हे होऊन जातं. तर ऍटम दरवर्षी हमखास प्रश्न राहणार. यावर्षी तुम्हाला मागच्या वर्षी लगातार 2 वेळा प्रश्न आलाय त्या हायड्रोजनच्या आयसोटोप वरती. यावर्षी काय विचारलं त्यांनी, ड्यूटेरियम वरती प्रश्न विचारला होता. तुम्ही राज्यसेवा 24चा पेपर चेक करा प्रिलिमचा. ड्यूटेरियम त्याचं उत्तर होतं हेवी वॉटर विचारलं बहुतेक बरोबर, काहीतरी विचारलं होतं. यानंतर
मागच्या वर्षी मला वाटतं त्याचा जो दुसरा आहे आयसोटोप त्याच्यावरती एक प्रश्न होता, प्लुटोनियम प्लुटोनियम नाही, प्रोटियम वरती, बरोबर. यानंतर कार्बन टॉपिक अत्यंत महत्वाचा. कार्बन मध्ये अनेक टॉपिक आहेत, पण त्यातला डायमंड हा जो टॉपिक आहे तो रिपीट होतो. काय करतात की डायमंडचं पर्सेंटेज काढायला लावतात. एखादा फॉर्म्युला देतील सिंपल, ओके, CH किंवा आपल्या ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH4COOH, बरोबर. तर हा फॉर्म्युला दिला होता मागच्या वर्षी, म्हणले होते याच्यात कार्बन किती पर्सेंटेज काढा. आता तुम्ही हे कसं काय सर, यासला बघितलं की आम्हाला भीती वाटते, बरोबर. आम्हाला सांगा इतिहास भूगोल वाचायला, हे काहीतरी खतरनाक आहे. सोपं आहे ना, तुम्हाला याचा ऍटॉमिक मास नंबर माहित पाहिजे, याचे मास नंबर माहित पाहिजे, बेरीज करायची आणि यातला कार्बन किती आहे त्याला बेरीज कर, त्याचे पर्सेंटेज काढायचे. इतकं सोपं आहे. मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगेल, याचं टेन्शन घ्यायचं नाही, ओके. तर कार्बन मध्ये अनेक टॉपिक विचारतात, मग कार्बनचं पर्सेंटेज काढाय विचारतात, किंवा डायमंड त्याचे जे ॲलोट्रोप्स आहे, ज्याला आपण ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन म्हणतो, डायमंड असेल, फ्लोरीन असेल, हे विचारतात. सो वाचा व्यवस्थित. यानंतर मोल फ्रॅक्शनची कन्सेप्ट माहित राहू द्या. ही मोल फ्रॅक्शन सगळ्यांना वाटतं लय अवघड आहे, बरोबर. हे तर सगळ्यापेक्षा सोपं आहे मोल फ्रॅक्शन, आणि कंटिन्यू मार्क देते राज्यसेवेला. मोल फ्रॅक्शनची कन्सेप्ट शिकूया आपण. यानंतर केमिकल रिएक्शन, अजिबात ते तसलं टेन्शन घ्यायचं नाही सर, केमिकल रिएक्शन बॅलन्स करायचे, आता इकडून किती हायड्रोजन इकडे होते, इकडे कसं काय कमी झाले, अजिबात नाही. यावर्षी मी सांगितलं होतं केमिकल रिएक्शन मधले मेन पॉईंट करा, जसं की रिएक्टंट साइडचे काय पॉइंट्स आहेत, प्रोडक्ट साइडचे काय आहेत, ओके. आणि जो रासायनिक अभिक्रियेला म्हणजे केमिकल रिएक्शनला उत्तेजित करतो त्याला काय म्हणतात, कॅटलिस्ट म्हणतात, बरोबर. हे सिंपल पॉइंट केले. आणि केमिकल रिएक्शनचे टाईप करा. ऍडिशन रिएक्शन काय आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय आहे, डबल डिस्प्लेसमेंट काय आहे, याच्या फक्त व्यवस्थित व्याख्या जरी केल्या किंवा कन्सेप्ट जरी समजून घेतली, राज्यसेवेचे तुमचे प्रश्न सुटतायत केमिस्ट्रीचे, बरोबर. हे घेतलं होतं आपण. आणि व्यवस्थित पहा, मी तुम्हाला केमिकल रिएक्शनच्या नोट्स दिल्या होत्या त्यावेळेस, आय होप तुम्ही वाचले असतील. पिरियोडिक टेबल जस्ट वाचून घ्या, रॅन्डम एखादा प्रश्न फिरतो, त्यामुळं माहित पाहिजे आपल्याला हा टॉपिक महत्वाचा. केमिस्ट्री करतो म्हणजे हा टॉपिक करायचाच, ओके. चला, तर सायन्स बद्दल क्लिअरिटी असावी. मी ही पीडीएफ तुम्हाला देईल, टेन्शन घेऊ नका. मग येतो आपला विषय म्हणजे भूगोल. आता ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो, मी भूगोल हा टॉपिक गेल्या 3 वर्षापासून 3.5 वर्षापासून शिकवतो, बरोबर. त्यामुळे म्हणलं आपला भूगोल. आता हे खूप सोपं आहे, पण सर तुम्ही शिकवत तुम्हाला सोपं आहे, आम्हाला अवघड जातं, अजिबात नाही. हे टॉपिक तुम्हाला सांगतो, जर व्यवस्थित केले तुमचे राज्यसेवेचे भरपूर क्वेश्चन कव्हर होऊन जातील. आता काय होतं ना, की आपण भूगोलाला खूप वेगळ्या अँगलने घेतो राज्यसेवेसाठी. आपल्याला वाटतं सर नद्या करा, आपले भारतामधले महाराष्ट्रातले सगळे टॉपिक करा आणि प्रश्न सुटतील. ते जागतिक लेवलला प्रश्न विचारतात. यावर्षी प्रश्न आला अमेरिकेतील सर्वात लांब नदी कोणती, तसा तर 5वी-6वीचा प्रश्न आहे. ऑप्शन बघितले तर बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले 2 ऑप्शन्स मध्ये, बरोबर. मिसिसिपी आहे, सर्वांना माहिती आहे, पण आताच माहिती येते पेपरमध्ये ज्यावेळेस बसतो ना आपण, त्यावेळेस ना डाऊट येतो की हे मिसिसिपीचे का दुसरं एक अजून काहीतरी नाव दिलं तर ती, ओके, साओ फ्रान्सिस्को काहीतरी होती. तर हे होतं, आणि हे तुम्ही आता नाही म्हणाल, पण पेपरला जाल त्यावेळेस समजेल की मायनर गोष्टीमध्ये पण बेसिक गोष्टीमध्ये पण आपल्याला गडबड होऊ शकते. तर त्याचं टेन्शन घेऊ नका. एक खूप डिटेलमध्ये वर्ल्ड जिओग्राफी मी तुम्हाला सांगतो, आणि एक गोष्ट खूप खात्रीशीर सांगतो की वर्ल्ड जिओग्राफी ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही त्यांनी समजून घ्या. वर्ल्ड जिओग्राफी आपल्या प्लॅटफॉर्म इतका किंवा मी जेवढा सांगतोय तितका डिटेलमध्ये आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला कोणी नोट्स देणार नाही किंवा कोणी सांगणार नाही. त्याच्या नोट्स मी तुम्हाला मागच्या, खरं तर एक गोष्ट पहा, आपल्या याच युट्यूब चॅनलला वर्ल्ड जिओग्राफीचं एक लेक्चर टाकलेले आहे मी, ओके. चेक करा, खाली तुम्हाला मिळेल ते लेक्चर पहा. मी हे का बोलतोय हे तुम्हाला समजेल की आपल्या नोट्स, आपले टॉपिक हे कसे आहेत हे तुम्हाला समजेल. त्यामुळे हे व्यवस्थित फॉलो करा. नदी प्रणालीवरती हमखास प्रश्न आहे, मग ते जग असू द्या, भारत किंवा महाराष्ट्र. तुम्हाला हे विचारतात की आपली तापी नदी आहे, नर्मदा आहे, ओके, इकडं नर्मदा आहे, इकडं तापी आहे, याच्यामध्ये कोणता डोंगर आहे, सातपुडा आहे, इथं तापी आहे, इकडं आहे गोदावरी, मध्ये कोण आहे, ओके. तर हे विचारतात बरं का. सातमाळा जिंठा हे दरवर्षी प्रश्न राहतो, सातमाळा जिंठा का आपला हरिश्चंद्रगड आहे का, इकडे खाली शंभू महादेव रांग आहे. इतकं सिंपल आणि गेस म्हणजे करू शकता तुम्ही. यानंतर अलीकडच्या काळामध्ये एक टॉपिक खूप जास्त रिपीट व्हायला लागलाय आणि त्याचं प्रमाण वाढत चाललंय, तो आहे ह्युमन जिओग्राफीतला किंवा मानवी भूगोलातला टाइप्स ऑफ सेटलमेंट, वसाहतीचे प्रकार. यावर्षी त्यांनी 2 का 3 प्रश्न विचारले राज्यसेवा प्रिलिम्सला. मागच्या वर्षी होता, पण यावर्षी 2 ते 3 प्रश्न होते. आणि कुठल्याही भूगोल मग तो कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, आता वसाहतीवरती काय त्यांचा कल चाललाय, पण ते विचारताय रिपीटेडली, ओके. सो हा टॉपिक खूप डिटेल करूया यावर्षी आपण. मागच्या वर्षी एवढं डिटेल नव्हता केला आपण, पण यावर्षी खूप डिटेल करायचं आहे आपल्याला. वसाहतीचे प्रकार, वाऱ्यांचे प्रकार, मग ते प्लॅनेटरी विंड्स असतील म्हणजे ग्रहीय वारे किंवा लोकल विंड,
माहिती आहे तुम्हाला किती महत्वाचे आहेत. चिनूक वारे येतं दरवर्षी, येस सर. पॉन येतं, बोरा येस राईटली नाव आहेत. लू वारे येस सर. मान्सून वरती अनेक म्हणजे ही खूप मोठी संकल्पना आहे, पण याच्यात कशाचा अभ्यास करायचा हे खूप सविस्तर सांगेल मी. खूप सिंपल टॉपिक आहे. लँडफॉर्म्स मग ते पाण्याचे असतील, हिमनदीचे असतील, म्हणजे नदी असेल, हिमनदी असेल, वारा असेल, हे सगळं आपण किंवा समुद्री लाटा असतील याचे लँडफॉर्म आपण पाहूयात. पृथ्वीच्या निर्मितीचे जे सिद्धांत आहेत, नेब्युलर हायपोथेसिस कोणी दिलं, लॅपलासने दिलं, किती वेळा प्रश्न विचारला आयोगाने. एवढं येत असेल ती लिस्ट आहे ना आपल्याकडे, टेलिग्रामला फ्रीमध्ये अवेलेबल आहे किंवा आपण लेक्चरमध्ये पण घेणार आहे. करा, पाठ करा ते सगळं, बरोबर. अर्धा थेरीची नावं आहेत, पाठ करून ठेवा आतापासूनच, बरोबर. सूर्यमालेवरती रँडमली त्यांना वाटलं की आता थोडं विचारूया, विचारतात. पृथ्वीच्या हालचालीवरती दरवर्षी प्रश्न असतो म्हणला तरी चालेल. मग तो अयन दिन असेल किंवा संपात बिंदू. अयन दिन म्हणजे सोल्स्टिस, एकतर समर सोल्स्टिस विचारतात किंवा विंटर सोल्स्टिस विचारतात, किंवा संपात बिंदू. मग तो इक्विनॉक्स, इक्विनॉक्स वरती ते तुम्हाला ऑटोमनल इक्विनॉक्स विचारतील किंवा इकडे जो स्प्रिंग इक्विनॉक्स विचारतील, बरोबर. हे लक्षात ठेवा. अक्षवृत्त, रेखावृत्त. अगोदर काय व्हायचं की एक प्रश्न रिपीटेडली यायचा, तो प्रश्न होता वेळ कॅल्क्युलेट करायची. ते म्हणायचे की आता लंडन शहरामध्ये दुपारचे 3 वाजले तर भारतात किती वाजले असतील, असे एक प्रश्न येत राहायचे. किंवा आता भारतामध्ये दुपारचे 12 वाजले असतील, आंतरराष्ट्रीय वार रेषेवरती किती वाजले असतील. गेल्या 2 वर्षात आलेला नाही, पण त्याच्या अगोदर सलग 2 ते 3 वेळा आलाय प्रश्न. सो येऊ शकतो. आणि ही कन्सेप्ट इतकी सोपी आहे, तितकीच त्याच वेळी ती क्लिष्ट देखील आहे, कन्फ्युजिंग देखील आहे. हे जर व्यवस्थित समजून घेतलं तर खूप सोपं आहे, पण जर इथं कन्फ्युजन झालं तर अवघड जातं. आणि मी खूप सोप्या भाषेमध्ये याला समजून सांगतो, याचं काय टेन्शन घेऊ नका. जगातील प्राकृतिक वैशिष्ट्ये, पर्वत, पठारे, वाळवंट. आपलं फ्री ऑफ कॉस्ट वर्ल्ड जिओग्राफीचं लेक्चर युट्यूबला उपलब्ध आहे. सर्च करा किंवा आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ सेक्शन मध्ये पहा. भरपूर गोष्टी कव्हर होतील. कोणती बॅच जॉईन करायची तिथं गरज फक्त याच्यासाठी लागणार नाही, बाकी गोष्टीसाठी करू शकता, बरोबर. पण इथं मात्र हा टॉपिक आपण फ्री मध्ये घेतलेला आहे, तुम्ही ते पहा. आपण प्रत्येक विषयाला कसं एक्झाम ओरिएंटेड घेईल याची तुम्हाला खात्री पटेल. यानंतर ऍग्रिकल्चर वरती एक प्रश्न राहतो, मग त्यामध्ये सॉइलचा टाईप विचारतात किंवा सॉइल इरोजन विचारतात, म्हणजे मृदेचं क्षरण, ओके, किंवा मृदेची धूप म्हणतो आपण, किंवा स्थलांतरित शेती म्हणजे शिफ्टिंग कल्टिवेशन, ओके, स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर, हे विचारतात. विचारताना काय विचारतील, कन्सेप्ट विचारतील, किंवा जगभरामध्ये स्थलांतरित शेतीला कुठं काय म्हटलं जातं, भारतामध्ये कोणत्या रिजनमध्ये काय म्हटलं जातं, झूम शेती कुठं म्हणतात, कुमरी कुठं म्हणतात, खीळ कुठं म्हणतात, वालरे कुठं म्हणतात, पोडू कुठं म्हणतात, हे जर समजलं. जगभरामध्ये आपण याची नावं पाहिलेली आहेत, ओके, कुठं काय म्हणतात, चेना कुठं म्हणतील, लडांग कुठं म्हणतात. हे खूप सोपं आहे. आपण याची लिस्ट ऑलरेडी टेलिग्रामला दिलेली आहे, बॅच मध्ये होईल. यानंतर खनिजे, महाराष्ट्राची राज्यसेवेला रिपीटेडली येत आहेत, मग ते बॉक्ससाठी विचारतील, किंवा आता यावर्षी दगडी कोळसा विचारला होता राज्यसेवेला, बरोबर. राज्यसेवा का कंबाईनला होता, पण आला होता एक प्रश्न, बरोबर. सो हा टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. आपली बॅच ह्या सगळ्या टॉपिकला घेऊनच पुढे जाणार आहे. सो आपण किती एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणारे प्रिलिम बूस्टर बॅच मध्ये हे तुम्हाला आयडिया आली असतील. आपण पुढच्या विषयाकडे जाऊया, त्या अगोदर थोडी इन्फॉर्मेशन देतो. बघा, यावर्षी आपण या सगळ्या टॉपिकच्या आधारावरती प्रिलिम बूस्टर नोट्स प्रोव्हाइड करतोय. जर तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन केलं तर या बूस्टर नोट्स तुम्हाला लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर घरपोच मिळतील. तुम्ही तिथून पुढे 3 महिने या नोट्स वाचू शकता, खूप चांगली रिव्हिजन करू शकता. ऍडमिशन ओपन आहेत. ऍडमिशन घेण्यासाठी नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि गुगल प्ले स्टोअरच्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. डाउनलोड करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा, तुम्हाला फायदा 100% होईल. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट विषय आपला कोणता आहे बघा, पर्यावरण. पर्यावरणाच्या क्वेश्चन्स मध्ये सर जर स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला तर आपण याला टेन्शन घेणार नाही, किंवा आपल्याला वाटतं सर पर्यावरणचं एवढा मोठं पुस्तक आहे, एवढा मोठा सिलेबस आहे, काय काय वाचायचं, बरोबर. हे वाचा पहिले. संरक्षित क्षेत्रे म्हणजे प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क्स, ओके. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यान करा, वन्यजीव अभयारण्य करा, व्याघ्र प्रकल्प करा. मग ते महाराष्ट्रातली असतील, भारतातली असतील, एवढं मी सांगायचो. राज्यसेवा 24ला जगातील नॅशनल पार्क आले. सोपे होते, कारण पहिल्यांदा प्रश्न आला होता. पुढच्या वर्षी सोपं नाही येणार, किंवा त्याच्यानंतर सोपं नाही येणार, अवघड येईल. या वर्षी सोपा होता, म्हणजे 50-50% पर्यंत ऍटलिस्ट पोहोचतोय आपण. पण नेक्स्ट टाइम येताना खूप अवघड येईल बरं का. सो आता काय करायचंय, हे सगळे टॉपिक आपल्याला महाराष्ट्रातील करायचेत, भारतातील करायचेत आणि जगातील करायचेत. याच्यावरती आपलं मॅपिंग जे आहे, सर्वांना आयडिया असेल की मॅपिंग नुसार आपण गोष्टी तोंडपाठ करून घेतो. सो तुम्ही जर याचे मॅपिंग सेशन केले आपले,
हे तुमचं पाठ होणार आहे. म्हणजे पाठ म्हणजे असं नाही की सर आता बसलो आणि रट्टा मारला असं नाही, त्या गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात राहतील. आता सर माझ्या आपोआप लक्षात वाचून लक्षात राहत नाही, आपोआप कसं काय लक्षात राहील? ट्राय करून बघा मॅपिंगचं एखादं लेक्चर जे आपण घेतलेलं आहे, तुम्हाला समजेल की गोष्टी आपोआप कशा लक्षात राहू शकतात. बरोबर. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता मध्ये जैवविविधतेचे प्रकार विचारतात किंवा त्याच्यातला एखादी कीटम विचारतात. कीस्टोन स्पेसी विचारली होती मागच्या वर्षी. किंवा बायोडायव्हर्सिटी मध्ये काय करतील, स्पेसिस डायव्हर्सिटी, ओके, इकोसिस्टम डायव्हर्सिटी, असे काही टॉपिक विचारतात. पोल्युशन वरती प्रश्न फिरतो, प्रदूषणावरती, स्पेशली एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, ध्वनी पोल्युशन म्हणजे नॉइस पोल्युशन, हे जास्त महत्वाचं. एअर पोल्युशन, डेसिबल वगैरे विचारतात किंवा त्याचे कॉझल किंवा पोल्युटंट विचारतात. बरोबर, प्रदूषक विचारतात. यानंतर इकोसिस्टीम आणि इकॉलॉजीच्या की कन्सेप्ट विचारतात. जसं की इकॉलॉजी ही टर्म कोणी कॉइन केली? एर्नेस्ट हॅकेल. खूप वेळा प्रश्न आलाय. इकोसिस्टीम कोणी कॉइन केलेली आहे? किंवा इकोसिस्टीम म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय? इकॉलॉजी म्हणजे हा अभ्यास आहे, इकोसिस्टीम म्हणजे काहीतरी भौतिक गोष्ट आहे. पण इकॉलॉजी, लॉजी शब्द आहे म्हणजे काहीतरी स्टडी ऑफ, इट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ, ओके, इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन अँड लिव्हिंग और ह्युमन अँड दी एन्व्हायरमेंट किंवा ह्युमन अँड दी ऍटमॉस्फिअर. ओके, तर इतकं सोपं आहे. तर बेसिक टर्म्स आपण पाहणार आहोत आणि क्लायमेट चेंजच्या ज्या परिषदा असतील किंवा इतर जे काही प्रोटोकॉल असतील ते विचारले जातात. आपण याच्याबद्दल देखील अभ्यास करणार आहोत. पुढे जाऊया. अर्थव्यवस्था. राज्यसेवेला हा टॉपिक तुम्हाला मार्क देतो. राज्यसेवेला इकॉनॉमीमध्ये तुम्हाला 15 पैकी 12-13 प्रश्न आणणं खूप म्हणजे सोपं आहे जर व्यवस्था अभ्यास केला तर. फक्त समजलं पाहिजे की काय वाचायचंय आणि कसं वाचायचंय. बरोबर. आता इकॉनॉमीमध्ये तुम्हाला जर कोणता टॉपिक पहिल्यांदा करायचा असेल, मला जर विचाराल ना, जसं मगाशी मी कुठल्या तरी टॉपिक बद्दल बोललो तुम्हाला, की मला जर विचाराल की कोणता टॉपिक करतो पहिला, हा करा, मी सांगेल. तसं इकॉनॉमीमध्ये जर मला विचारलं सर राज्यसेवा पूर्व परीक्षा देतोय, मला सगळ्यात पहिलं कोणतं पान, कोणत्या नोट्स वाचू हे सांगा, कुठल्या टॉपिकचे नोट्स वाचू. मी ब्लाइंडली तुम्हाला सांगेल पॉवर्टी वाचा, म्हणजे दारिद्र्य वाचा. दरवर्षी मी काय म्हणतोय, दरवर्षी प्रश्न आहे. गेल्या कितीतरी वर्षामध्ये पॉवर्टीवरती ते समिती विचारतात, समितीचे तुम्हाला ते रेकमेंडेशन विचारतात किंवा चर्चेमधले त्याची रँक विचारतात, एमपीआय ची कन्सेप्ट विचारतात, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. काही ना काही तुम्हाला त्या अराउंड विचारलं जातं आणि खूप इझी आणि खूप सोपा मुद्दा आहे. ओके, पॉवर्टी. याच्या नोट्स तुम्हाला मिळतील, काय टेन्शन घेऊ नका. डेमोग्राफी, लोकसंख्या शास्त्र, याच्यामध्ये काय विचारतील, ते आकडे विचारतात, घनता विचारतात किंवा जिल्ह्यांचा, राज्यांचा क्रम लावा म्हणतात, घनतेनुसार, साक्षरतेनुसार किंवा लिंग गुणोत्तरानुसार, सेक्स रेशोनुसार. आता ह्याची पण ट्रिक अभ्यास करायची. आपण काय करतो सर, लोकसंख्येमध्ये खूप सारा फॅक्ट आहेत, खूप सारे आकडे आहेत, कसं लक्षात ठेवायचं सांगतो मी तुम्हाला. जसे लेक्चर पुढे जातील, बॅच पुढे जाईल, या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. पुढं पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न येतोच. ओके, मग तो कसा विचारतील? एक तर तुम्हाला ते विचारतात की या योजनेमध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणत्या योजनेवरती केलता, असा काहीतरी प्रश्न येतो जो आता आला होता 24ला. किंवा त्याच्या अगोदर ते विचारतात जोड्या लावामध्ये. इकडे देतात तुम्हाला की त्यांचं त्या वर्षी त्या योजनेमध्ये टार्गेट काय होतं ग्रोथचं. किंवा विचारतील की एखाद्या पर्टिक्युलर योजनेमध्ये कोणतं प्रतिमान, कोणतं मॉडेल युज केलं होतं आपण. ओके, तर हे जे मेन मुद्दे आहेत हे विचारले जातात. याच्या भरपूर चांगल्या नोट्स आहेत आपल्याकडे. एका पानामध्ये आपण नोट्स काढल्यात पंचवार्षिक योजनेच्या, त्या देखील तुम्हाला टेलिग्रामला मिळून जातील. मानवी विकास ही संकल्पना विचारली जाते, स्पेशली ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, HDI. आणि HDIच्या बरोबर अजून 3-4 इंडेक्स आहेत जे विचारले जातात, ते सांगतो मी तुम्हाला. IHDI असेल म्हणजे इन इक्विलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2010 ची आहे. 2020 ला आले आता PHDI, प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर ह्याच्या कन्सेप्ट आहे. किंवा मानवी भूगोलामध्ये तुम्हाला अमर्त्य सेन आणि महबूब उल हक यांची कन्सेप्ट विचारतात. आता हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना, मी बॅच मध्ये जेव्हा सांगेल किंवा गोष्टी आपण क्लिअर करू, मार्क 100% येणार आहेत. ओके, फक्त समजलं पाहिजे की कसा अभ्यास करायचा. आणि हे मी रॅन्डमली येऊन सांगत नाही, पुन्हा सांगतो, हा सगळा एक्सपिरियन्स आहे, हे सगळं मी स्वतः इम्प्लिमेंट केलेलं आहे, स्वतःचे अनालिसिस आहे आणि मार्क देखील आलेले आहेत, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांगतोय. यानंतर विविध योजना, स्कीम्स, याला कसं कव्हर करणार आहे आपण तुम्हाला मगाशी सांगितलं मी. सेल्फ स्टडी प्लॅनर नुसार आपण याला कव्हर करणार आहोत. स्पेशली तुम्हाला जर वाचायचे असतील तर महिलांच्या ओरिएंटेड योजना, बालकांच्या ओरिएंटेड योजना, वृद्ध व्यक्तींच्या आणि ऍग्रिकल्चरच्या या पहिल्या करा. आणि मग रोजगारच्या योजना वगैरे त्यात येत राहतात. बरोबर, मनरेगा असेल किंवा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना असेल, यासारख्या योजना ज्या आहेत, जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना, हे खूप सोपं आहे. फक्त त्याचं एक बेसिक गोष्टी कळल्या पाहिजेत, याला आपण कव्हर करून घेऊ. प्लॅनिंग वरती राज्यसेवेला स्पेशली प्रश्न राहतो. प्लॅनिंग मध्ये काय सर, पंचवार्षिक योजना तर केली आपण, नाही हे केलं,
पण प्लॅनिंग मध्ये ना ते कन्सेप्ट विचारतात की आपलं काय उद्दिष्ट होते प्लॅनिंगची, किंवा प्लॅनिंग करताना आपल्याला कुठं आपण कोणकोणते डिसिजन घेतले, कोणकोणती धोरणं आपण आणली होती, याच्यावरती प्रश्न येतो. यानंतर शाश्वत विकास, स्पेशली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलियन डेव्हलपमेंट गोल म्हणजे SDG आणि MDG याचं बॅकग्राऊंड, याच्या परिषदा, ही ध्येय, यातला कोणताही पॉइंट येतो रॅन्डमली विचारतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे 2030 पर्यंत अचीव्ह करायचे 17 ध्येय आहेत आपली, त्यातलं ध्येय क्रमांक 10 काय आहे, त्यातलं ध्येय क्रमांक 15 काय आहे, याची खूप सिंपल ट्रिक आहे आपल्याकडं. हे 5 मिनिटात पाठ करून घेऊ आपण, बरोबर. आणि याचा अभ्यास झाला तर MDG काय मला वाटते 8च आहेत, बरोबर. हे तर लगेच पाठ होऊन जाते. हे 17 आहेत, पण 17 पाठ करून घेतो आणि हे 8 याच्यानंतर सहज लक्षात राहतात. यानंतर निर्देशांकावरती प्रश्न येतो. HDI, MPI, जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स यासारखे प्रश्न येतात. बेरोजगारी अतिशय महत्वाचा मुद्दा, अनएम्प्लॉयमेंट येत राहतो परीक्षेमध्ये. पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट हा एकत्रचा अभ्यास करतो आपण, तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका, हे टॉपिक खूप महत्वाचे आहेत. यानंतर नागरीकरण, अर्बनायझेशन कन्सेप्ट वरती एखादा प्रश्न फिरतो. तर हे सगळे इकॉनॉमीचे मुद्दे आहेत. मला असं वाटतं की जर तुम्ही राज्यसेवा प्रिलिम देत असाल तर हे टॉपिक पहिले करू शकता. आणि शेवटी लास्ट विषय आपला करंट अफेअर्स. सर करंट अफेअर तर किती डायनामिक विषय आहे, तरी पण याचं अनालिसिस काय केलं. आता याचं अनालिसिस बाकी विषयांसारखं नाहीये, इथं कोणच सांगू शकत नाही काय येतं. पण आपण जे मॅरेथॉन घेतली होती मागच्या वर्षी 15 पैकी 10+ प्रश्न आले होते, म्हणजे काहीतरी घेतलं असेल आपण व्यवस्थित अनालिसिस करून, किंवा 10चे 10 प्रश्न तर तुक्का नाहीये, बरोबर. तर याचं सांगतो की पार्शियल अनालिसिस आहे, कम्प्लिटली ते लागू होईल असं नाहीये. पण राज्यसेवा प्रिलिमचा मला कंबाईनसाठी विचाराला तर कंबाईनला कोणतं करंटचं अनालिसिस लागू होत नाही. तिथं तुम्हाला अभ्यास करावा लागतो, कोणतेही प्रश्न येतात आणि राज्यसेवेपेक्षा अवघड प्रश्न करंटचे कंबाईनला असतात, बरोबर. पण राज्यसेवेला मी नोटीस केले की काही टॉपिक आहेत ना ते येतात, ओके, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर प्रश्न सुटतात. जसं की आंतरराष्ट्रीय घडामोडी, राज्यसेवेला इंटरनॅशनल अफेअर वरती प्रश्न फिरतोय, ओके. चेक करा तुम्ही हवं तर करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला 100% प्रश्न दिसतील. आता हे सिंपल आहे, पुरस्कार करा, क्रीडा करा, विविध ऑपरेशन हा एक टॉपिक कंटिन्यू 23 आणि 24च्या प्रिलिमला आलाय. 23ला ऑपरेशन दोस्त विचारलं होतं, 24ला 4 ऑपरेशनच्या जोड्या लावा विचारलं होतं, बरोबर. हे सगळे पाठ करून घेतले होते बॅचमध्ये. विविध परिषदा विचारतात. आता 24च्या प्रिलिमला दिल्लीमधली बार काउन्सिलची विचारली होती परिषद. त्याच्या मागच्या वर्षी त्यांनी इथं मिझोराम मध्ये झाली होती एक परिषद, बरोबर, टुरिझमची, ती विचारली होती. व्यक्तिविशेष मध्ये तुम्हाला निधन वार्तावरती विचारतात, नेमणूक विचारतात. निधन वार्तावरती कसे प्रश्न आले होते सांगतो. MS स्वामीनाथन यांच्यावरती 24च्या राज्यसेवा प्रिलिम्सला प्रश्न आला होता. आम्ही सांगितलं होतं बॅचमध्ये की 100% प्रश्न येणार आहे, पण प्रश्न थोडा कठीण पडला होता. त्यांचं शिक्षण कोणत्या विद्यापीठात झालं आपण रॅन्डमली जस्ट कॅज्युअली वाचतो की केम्ब्रिज आहे, ऑक्सफर्ड आहे, तिथं कन्फ्युज केलं त्यांनी, बरोबर. सो हरकत नाहीये, पण ऍटलिस्ट एवढ्या गोष्टीत आपण करू शकतो व्यवस्थित. इथं दिलंय मी. तसं पाहिलं तर चालू घडामोडीचे प्रश्न खूप डायनामिक असतात, विशेष असा कोणता पॅटर्न नसतो, पण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये वरील मुद्दे वारंवार विचारले गेलेले आहेत. तर हे व्यवस्थित करा, फायदा होईल. क्लिअर. तर हे सगळे मुद्दे आहेत. आय होप तुम्हाला क्लिअर झाले असतील. या लेक्चरचा फायदा तुम्हाला नक्की होईल. जर लेक्चर आवडलं असेल एक लाईक नक्की करा, एखादी कमेंट करून सांगा. एवढं मोठं लेक्चर, एवढं डिटेल अनालिसिस आपण घेतलं की तुम्हाला यातनं काहीतरी फायदा झाला, किंवा काही गोष्टी समजल्या, काही गोष्टींचा अप्रोच समजला, हे जर झालं असेल एखादी कमेंट नक्की करा. आणि आपले जे मित्र आहेत ते सर्वांना हे लेक्चर शेअर करा, हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही शेअर कराल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचेल, ओके. काही बेसिक गोष्टी बघा, सेशन लाईक वगैरे करू शकता राहिला असेल तर. सेकंड थिंग आहे, सबस्क्राईब करून ठेवा, बरेच विद्यार्थी करत नाहीत. आणि टेलिग्राम चॅनल आणि ऍप्लिकेशन या 2 गोष्टी न विसरता जॉईन करायच्यात. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ऍप्लिकेशनची लिंक देखील आहे. बॅच मध्ये एनरोल झाला तर त्याचा जी काही फी भराल त्याच्या डबल फायदा होईल राज्यसेवा प्रिलिम क्रॅक व्हायला, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल. बाकी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मेहनतीवरती अवलंबून आहे, पण मार्ग दाखवायचं काम आपण करू शकतो, बरोबर. आणि एवढं सगळं डिटेल अनालिसिस जे घेतलं ना, त्या सगळ्या नोट्स इथं कंपाईल केल्या त्या बुस्टर नोट्स मध्ये. बॅच मध्ये ऍडमिशन घ्या, मला मेसेज करा सर ऍडमिशन झाले, बुस्टर नोट्स तुम्हाला घरपोच मिळतील, ओके. तर हे सगळं डिटेल अनालिसिस रॅन्डम नाहीये, हे प्रॉपर अनालिसिस आहे, एक्सपिरियन्स वरनं आहे, स्वतः मार्क घेऊन हे अनालिसिस मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे काहीतरी पॉईंट असेल जे मला समजलेले आहेत किंवा मी एक्सपिरियन्स केलेले आहेत. आय होप तुम्ही याचा फायदा करून घ्याल आणि यातले जेवढे जास्त पॉईंट तुम्ही सिरियसली घ्याल तेवढा जास्त फायदा परीक्षेमध्ये होईल, ओके. चला, तर आपण या लेक्चरमध्ये मला वाटते थांबू शकतो. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.